नमस्कार मित्रांनो, पी.एम. किसान योजनेची ई-के.वाय.सी आता सुरू झालेली आहे. तुम्हाला 30 जूनपर्यंत तुमची पी.एम. किसान योजनेची ई-के.वाय.सी करायची आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पी.एम. किसान योजनेची ई-के.वाय.सी कशी करू शकता, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून पी.एम. किसान योजनेची ई-के.वाय.सी करू शकता. तर बघा मित्रांनो, पी.एम. किसान योजनेची ई-के.वाय.सी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरचं ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे, तर यावरती तुम्हाला टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये इथं यायचं आहे आणि इथं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आधार फेस आर.डी असं सर्च करायचं आहे. आधार फेस आर.डी असं ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येईल, तुम्ही बघू शकता. तर हे ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे फक्त इन्स्टॉल करायचं आहे, पुन्हा मागं यायचं आहे. इथं मागं आल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं सर्च बारमध्ये पी.एम. किसान असं नाव टाकायचं आहे. पी.एम. किसान असं नाव टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन ओपन होईल. त्याचा लोगो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे. ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे. आता इथं ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं नाही, तर तुम्हाला क्लिक करायचं आहे, तर ते म्हणजे प्रायव्हसी आणि पॉलिसी. प्रायव्हसी पॉलिसीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं बॅटरीच्या खाली नेक्स्ट नावाचा एक ऑप्शन दिसतो, तर त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. आता इथं टच केल्यानंतर तुमच्यासमोर काही अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन असा पर्याय, दोन पर्याय दिसतील तुम्हाला. तर इथं तुम्हाला लॉग इनवरती टच करायचं आहे. इथं लॉग इनवरती टच केल्यानंतर लॉग इन टाईप विचारलेला आहे. तर इथं तुम्हाला लॉग इन टाईपमध्ये बेनिफिशरी नावाचा एक 2 नंबरचा ऑप्शन दिसतो, तर त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर इथं तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन आय डी आणि आधार नंबर आलेला आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी टाकून तुम्ही ई-के.वाय.सी करू शकता. तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर पी.एम. किसान योजनेचा माहीत नसेल, तर तुम्ही इथं आधार नंबरवरती सिलेक्ट करायचं आहे आणि इथं खाली तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि फेशियल ई-के.वाय.सी लॉग इन यावरती तुम्हाला टच करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हे पेज ओपन होईल. तर इथं तुम्हाला एक चेकबॉक्स लावायचे आहेत आणि स्कॅन फेस यावरती टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर तुमच्यासमोर काही चेहरा स्कॅन करण्यासाठी असा ऑप्शन ओपन होईल. यामध्ये आपला चेहरा स्कॅन करायचा आहे आणि चेहरा स्कॅन करताना आपल्याला एकदा डोळे झाकायचे आहेत आणि जर झालं नाही तर आपल्याला पुन्हा इथं प्रयत्न करायचा आहे. काही वेळेस इथं प्रॉब्लेम येतो, तर त्यामुळे व्यवस्थित चेहरा स्कॅन करायचा आहे. चेहरा स्कॅन केल्यानंतर तुम्हाला इथं एम-पिन सेट करण्याचा ऑप्शन येईल. मी ऑलरेडी एम-पिन सेट केलेला आहे, तर त्यामुळं माझं डायरेक्ट असं ओपन झालेलं आहे. तिथं एम-पिन सेट करण्याच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एखादा 6 अंकी कोणताही नंबर टाकू शकता. तोच नंबर खाली टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हे पेज ओपन होईल. तर इथं तुम्हाला डॅशबोर्ड नावाचा एक ऑप्शन दिसतो, तर तुम्हाला त्यावरती टच करायचं आहे. आता इथं डॅशबोर्ड नावाच्या ऑप्शनवरती तुम्ही जेव्हा टच करताल, तर त्यावेळेस तुमच्यासमोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन होईल. इथं तुमची बेसिक माहिती दाखवली जाईल. तुमचा फोन नंबर, रजिस्ट्रेशन आय डी हा दाखवला जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसतो ई-के.वाय.सी फॉर अदर बेनिफिशरीज, तर त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर इथं इंटर युअर आधार नंबर, इथं पुन्हा तुम्हाला तोच आधार नंबर टाकायचा आहे जो तुम्ही अगोदर टाकलेला आहे तोच. त्यानंतर तुमची इथं बेसिक माहिती ओपन होईल. तुम्ही ही माहिती तुमची चेक करू शकता बरोबर आहे की नाही. त्यानंतर इथं खाली तुम्हाला स्टार्ट के.वाय.सी या ऑप्शनवरती टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर आपण जो एम-पिन सेट केलेला आहे, तर तो एम-पिन आपल्याला इथं टाकायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. आता इथं सबमिट म्हणल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा अशा प्रकारे हे पेज ओपन झालेलं आहे. इथं तुम्हाला पुन्हा एक चेकबॉक्स लावायचे आहेत आणि स्कॅन फेस यावरती टच करायचं आहे. इथं आपण अगोदर ज्या प्रकारे इथं आपला चेहरा स्कॅन केलेला आहे तसाच आपला चेहरा स्कॅन करायचा आहे. इथं एकदा आपल्याला चेहरा स्कॅन करताना आपले डोळे झाकायचे आहेत. त्यानंतर इथं आपला चेहरा स्कॅन होईल. तर बघा, मला इथं मेसेज आलेला आहे की तुमची के.वाय.सी ही पूर्ण झालेली आहे. सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. तुम्ही बघू शकता तुमचा असा मेसेज येईल. जर तुमची के.वाय.सी या अगोदरच जर पूर्ण झालेली असेल किंवा तुमची झालेली आहे का नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तिथं ई-के.वाय.सी फॉर अदर बेनिफिशरीज याच ऑप्शनवरती तुम्हाला टच करायचं आहे. पुन्हा इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या नावावरती टच करायचं आहे. सर्च या नावावरती टच केल्यानंतर इथं दाखवलं आहे, तुम्ही बघू शकतात ई-के.वाय.सी ऑलरेडी डन, म्हणजे तुमची ई-के.वाय.सी या अगोदरच पूर्ण झालेली आहे. तर मी तुमच्यासमोर ई-के.वाय.सी कशी करायची आणि कशी केली ही संपूर्ण माहिती दाखवलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने तुमची ई-के.वाय.सी ही करू शकता.